जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. पोलीस भरतीची सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार असं बोललो होतो, त्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नाही. आणि आज व्हिडिओ टाकण्याचा मुद्दा असा आहे की बाबा अनेक लोकांना काल जे फिजिकलची तयारी करत होते किंवा कालपर्यंत जे एक्झामची तयारी करत होते त्या सर्व विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बाबा आपलं फिजिकल आता पुढे गेलेलं आहे आणि फिजिकल खूप पुढे जाणार आहे. त्याच्यानंतर आपलं फिजिकल होईल की नाही होईल जून महिन्यात हे सगळं ब्रह्मात आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता मित्रांनो लक्ष द्या, व्हिडिओ हा बनवण्याचा मुद्दा हा आहे की बाबा तुम्ही मोटिवेशनमध्ये राहा आणि तुम्ही फिजिकलची तयारी करत राहा. कारण महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये आपण काही बोलू शकत नाही. कारण की ही जी भरती आहे ही भरती महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे, परंतु ही भरती SRPFचं म्हणायला गेला तर मित्रांनो SRPF जर तुम्ही बोलला की SRPFचं फिजिकल होईल की नाही होईल, तर SRPFचं जे ग्राउंड आहे मित्रांनो ते सगळं तयार केलेलं आहे. कोल्हापूर असेल किंवा सोलापूर असेल, तुम्हाला माहिती मिळालीच असेल टेलिग्रामवरून किंवा आणि कुठून तरी की बाबा ग्राउंड तयार आहे किंवा चेस नंबर तयार आहेत आणि तुमचं फिजिकल होणार की नाही होणार हे ब्रह्मात सगळी राहू नका मित्रांनो. तुम्ही फिजिकलची तयारी करत राहा. कारण फिजिकल जर तुम्ही क्वालिफायच नाही झाला तर मग तुमचा अभ्यासाला शून्य किंमत आहे. त्यामुळं फिजिकलची तयारी करत राहा. कधी भरती निघल काही सांगता येत नाही. आणि विषय राहिला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हॉल तिकीट म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड. तुमचं हॉल तिकीट जे आहे ते मित्रांनो 5 ते 7 दिवसाच्या अगोदर येतं आणि या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जर सरळ हॉल तिकीट भेटलं तर SRPFचं फिजिकल 100% होणार मित्रांनो. आणि समजा पावसाळ्याचे दिवस आहेत असं जर तुम्ही समजत असाल तर सोलापूर या ठिकाणी जून महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातीला पाऊस पडत नाही, त्यामुळं त्यांचं फिजिकल होऊन जाईल. कोल्हापूरचं म्हणायला गेला तर शक्यतो ग्राउंड होईल किंवा नाही होईल, परंतु तयारीत राहा. कारण की त्यांचं एक परिपत्रक होतं, त्या परिपत्रकमध्ये तिने बोललेले आहेत की बाबा आम्हाला एवढं मनुष्यबळ लागणार आहे पोलीस भरतीसाठी SRPFचं, आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला एवढं मनुष्यबळ त्या ठिकाणी द्यावं. हे त्यांनी एका परिपत्रकामध्ये लिहिलेलं, ते परिपत्रक तुम्ही वाचलाच असाल. त्याच्यानंतर झाला विषय एक्झामचा. तर मित्रांनो एक्झाम नंतर होईल, परंतु सुरुवातीला SRPFचं फिजिकल होईल असं मला तर वाटतंय. त्यामुळे फिजिकलची तयारी करत राहा. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही जिल्हा पोलीसची तयारी केली नसेल किंवा ड्रायव्हरची किंवा बॅट्समनची किंवा त्याच्यानंतर SRPF असेल याची तयारी करत नसाल तर 100% तयारीत राहा. असं भ्रमात राहू नका की बाबा आपल्याला फिजिकल कमी पडले, आपण कास्टमध्ये आहोत आणि आपण तिथं क्वालिफाय होऊ. परंतु या ठिकाणी अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने सराव करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक काचचं मेरिट त्या ठिकाणी चांगलं जाणार आहे. त्यामुळं सर्वांनी 50 पैकी फिजिकलला चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. SRPFमध्ये पण 100 पैकी चांगला मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. असेच माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल आणि तुम्हाला मोटिवेशनमध्ये राहायचं असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.